दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशा जयघोषासह पुष्पवटी व शिखांचा निनाद करत नेवासा तालुक्यातील भूलोकीचा स्वर्ग अशी ओळख असलेल्या गुरुदेव दत्तपीठ श्री क्षेत्र देवगड येथे गुरुवार 4 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता भगवान दत्तात्रेयांचा जन्म सोहळा गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। श्री दत्त जयंतीनिमित्ताने लाखो भाविकांनी भगवान दत्तात्रेयांचे दर्शन घेतले। मंदिराच्या समोरील प्रांगणात 6 वाजता झालेल्या श्री दत्त जन्म सोहळ्याच्या प्रसंगी गुरुवर्य भास्करगिरी महाराज तसेच स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते भगवान दत्तात्रेयांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले। व्यासपीठावर पुष्पांनी सजवलेल्या पाळण्यामध्ये भगवान दत्तात्रेयांची मूर्ती ठेवण्यात आली होती। विधिवत पूजन झाल्यानंतर वेद मंत्रांच्या जयघोषात पुष्पवटी करत भगवान दत्तात्रेयांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी गुरुवर्य भास्करगिरी महाराज उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते पाळण्याची दोरी ओढण्यात आली। यावेळी गुरुवर्य भास्करगिरी महाराज उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज प्रयागराज येथील स्वामी पंडितराज मिश्रा महंत कैलासगिरीजी महाराज महंत रमेशानंदगिरी महाराज यांच्या हस्ते पाळण्याची दोरी ओढण्यात आली। या सोहळ्याप्रसंगी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या मातोश्री मीराबाई मते, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील, आमदार विठ्ठलराव लंगे पाटील, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, महंत कैलासजी महाराज, महंत ऋषिकेशजी महाराज, महंत रमेशानंदगिरीजी महाराज, विश्व हिंदू परिषदेचे तालुका अध्यक्ष डॉक्टर अविनाश काळे, माजी सभापती किशोर जोजार, उप-अधीक्षक गणेश उगले, पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते। दत्त जयंतीच्या निमित्ताने मंदिर परिसरात मोठी यात्रा भरली होती। या यात्रेमध्ये विविध प्रकारची स्टॉल ताटण्यात आली होती। नेवासा पंचायत समितीचे आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य तपासणी करण्यात आली। नेवासा पोलीस स्टेशनच्या वतीने आणि होमगार्ड बांधव व पोलीस मित्र संघटनेच्या वतीने यात्रेत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। पोलीस व होमगार्ड यांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवून बंदोबस्त दिला, तर जनरक्षक सुरक्षा पोलीस मित्र संघटना स्वयंसेवक व सेवेकरी यांनी देखील सेवेच्या माध्यमातून मोलाची भूमिका बजावली।